तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत अगदी मनापासून. नमस्कार, राम राम मंडळी. मी आता गावी आले तर म्हटलं थोडीफार पटकन ती होऊनच जाऊ. शेताकडे जायला निघाले तर ही वाटेत विहीर लागते, त्याचंच हे पाणी जे तुम्ही आता बघताय खूपच थंड आणि स्वच्छ आहे. आणि आता ही जी पुढे शेती हिरवीगार दिसते ती आता भात शेती केलेली आहे उन्हाळीची. गावी कसं एकदम वातावरण छान वाटतं, भारी वाटतं एकदम. अशी नेहमी तर माझी खूप बडबड चालू असते, पण आज बोलायचं म्हटलं तर काही सुचत नाही आहे. पण तरी म्हटलं एकदा ट्राय करून बघायला काही हरकत नाही आहे. म्हटलं बघूयात, जे होईल ते होईल. आमच्याकडे उन्हाळी तसं 2 पिकं केली जातात. म्हणजे एक भात शेती केली जाते आणि दुसरं कडधान्य केलं जातं. म्हणजे कडधान्यामध्ये म्हणजे मूग, मटकी, चणे वगैरे असं. ते पण म्हणजे कालव्याचं पाणी ज्या शेतांमध्ये पोहोचत नाही तिकडे कडधान्य करतात सगळे लोक, आणि जिथे पाणी पोहोचतं कालव्याचं तिथे भात शेती केली जाते. कारण कडधान्याला एवढं काही जास्त पाणी नाही लागत, ते थोडंफार पाण्यामध्ये होऊन जातं. त्याला गेलं तर दुसरी पण शेती केली जाते, जसं कारलं, वांगी, मिरची, परत कलिंगड असं केअर करतात काही लोक. शक्यतो जे शेतकरी आहेत ते भात शेती करतात आणि कडधान्य. आई, पप्पा आणि आम्ही तिघं चाललो. थोड्याफार गप्पा पण रंगल्या आहेत, बोलणं चालणं चालू आहे. आता मी तर अशी जास्त वेळ शांत नाही राहू शकत, त्यामुळे आमचं थोडंफार बोलणं चाललं आहे, थोडंफार मस्ती चालली आहे. पप्पांचं थोडंफार चिडवणं चाललं आहे मला. पप्पा आणि आम्ही दोघं सोबत आहोत आणि शांत आहोत असं कधी होऊ शकत नाही. आमच्या गप्पा रंगलेल्याच असतात, मस्ती ही चालूच असते नेहमीप्रमाणे. आताही तेच चाललं. थोड़ा कमाने का, ज़्यादा उड़ाने का और लाइफ को एंजॉय करने, ज़्यादा लोड नहीं लेने का. कळता है ना मैं क्या कह रही हूँ? मुझे लगता है आपको सब समझ आ रहा है. मेरे को क्या तुम्हारा बोलने का है वो आपको समझ रहा है ना. वैसे आप बहुत होशियार है, मेरे को मालूम है. मला लवकर समझना आएगा. आपको सब समजलंच असेल, ऐसे मी गृहीत धरती हूँ. धन्यवाद. मंडळ आपला आभारीच आहे.